नसरापूरमध्ये झालेल्या घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे। या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याची पोलीस कोठडीमध्ये सध्या कसून चौकशी सुरू आहे। पण प्रत्येकाला एकच प्रश्न पडलाय की हा 65 वर्षाचा माणूस असं कसं करू शकतो। याविषयी अनेक माहित्या, अनेक गुपितं उघडकीस येत होती। 1998 पासून याने काय काय गुन्हे केले याचे सगळे रिपोर्ट टीव्हीला येत होते। पण अखेर आज एका न्यूज चॅनलने त्यांच्या पत्नीची आणि मुलाची मुलाखत घेतली आणि त्यांनी जे सांगितलं त्याने संपूर्ण देश हादरला। जेव्हा एखादी एक विचित्र घटना अशी घडते तेव्हा साहजिकच प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो की या व्यक्तीला बायका मुलं नाहीत का? त्याची जर स्वतःची मुलगी असती तर यानं असं केलं असतं का? पण त्याच्या पत्नीने आणि मुलाने जो त्याचा इतिहास सांगितला, जे त्याचं सत्य सांगितलं ते सत्य भलतंच निघालं। कालपर्यंत भीमराव कांबळे याच्या डोक्यावर परिणाम झालाय। तो विकृत माणूस आहे, तो अट्टल गुन्हेगार आहे, त्यामुळे त्यांनी असं केलं अशी चर्चा सुरू होती। पण त्याच्या पत्नीने आणि मुलाने जे सत्य सांगितलं त्याने सगळं चित्र उलट निघालं। त्याचं सत्य वेगळंच निघालं आहे। मुलाखतीमध्ये त्याच्या पत्नीने सांगायला सुरुवात केली, लग्न झाल्यापासून आतापर्यंत तो कसा कसा वागला। त्याच्यामध्ये असे काही गुपितं त्यांनी सांगितले की ते ऐकून संपूर्ण देशाच्या पायाखालची जमीन सरकली। त्यानंतर मुलाने एक असं गुपित सांगितलं की ज्यामुळे भीमराव कांबळेचं सगळं सत्य आता बाहेर आलंय। अक्षरशः संपूर्ण देशात खळबळ उडाली। मग खरंच हा आरोपी भीमराव कांबळेचं सत्य नेमकं काय आहे? त्याच्या पत्नीने नेमकं असं काय सांगितलं की ज्यामुळे या प्रकरणाचं सत्य भलतंच निघालं? तो त्यांच्यासोबत का राहत नाही? तो त्यांच्या बरोबर राहण्याचं नेमकं कारण काय? तो त्याने जो हा प्रकार केला आहे, हाशे प्रकार तो नेमकं काय करतो? त्याच्या डोक्यावर परिणाम आहे की नेमकं त्याच्या मागे काही गुपित दडलंय? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक साधं गाव नसरापूर, जिथे आताच काही दिवसांपूर्वी एक घटना घडली, जिचे पडसाद संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये उमटत आहे। आता या प्रकरणातील गुन्हेगार 65 वर्षाचा भीमराव कांबळे याला ताबडतोब शिक्षा करा अशी मागणी प्रत्येक वर्गातून होत आहे। तो सध्या पोलीस कोठडीत जरी असला, जरी तो पोलिसांना प्रश्नाची उत्तरं देत असला, तरी त्याचं रहस्य जाणून घेण्याची प्रत्येकाला ओढ लागलेली आहे। कारण की अशी विकृत मनस्थिती कशी तयार होते हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता। नेमकं अशा गोष्टी करण्यामागे नेमकं त्याचं काय कारण होतं? कोणतं असं गुपित त्याच्या आयुष्यात दडलं होतं की ज्यामुळे तो अशा पद्धतीची कामं करत होता? कारण की काही दिवसापूर्वी त्याला पकडल्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर प्रत्येकाला वाटलं होतं तो गुन्हा कबूल करेल। पण अक्षरशः निर्लज्जपणे तो म्हटला की मला छोट्याशा भांडणामधून याच्यामध्ये गुंतवण्यात आले आणि अक्षरशः ते वाक्य ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला संताप आला होता। पण अखेर त्याचं 30 वर्षापासूनचं जे रहस्य होतं ते आता उघडकीस आलंय। कारण की त्याच्या पत्नीने सगळा प्रवास सांगितलाय। लग्न झाल्यापासून तो कसा वागला, त्यानंतर मुलं झाल्यानंतर तो कसा वागू लागला, त्यानंतर त्याच्या मुलाने जे रहस्य शेवटी सांगितलं आणि त्याचंच कनेक्शन या घटनेसोबत सापडलं आहे। भीमराव कांबळेच्या पत्नी जेव्हा कॅमेऱ्यासमोर आल्या होत्या तेव्हा सगळ्यात आधी त्यांच्या डोळ्यासमोर अश्रू होते आणि त्यांच्या मनात त्या दुर्दैवी घटनेबद्दल अपार वेदना होत्या। त्यांनी सांगितलं की जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा लग्न झाल्यापासून 2च दिवसात त्यांना समजलं होतं की भीमरावाचा स्वभाव काहीसा वेगळा आहे। सुरुवातीला तो मजुरीचे कामं करायचा, सुरुवातीला तो थोडंसं चांगलं वागत होता, पण हळूहळू त्याचं कामातून लक्ष कमी व्हायला लागलं। इतर गोष्टीकडे त्याचं लक्ष असायचं। पत्नींच्या म्हणण्यानुसार तो घरात कधी स्थिर नसायचा। पण लक्षात घ्या, पत्नी सांगत होत्या, त्या सांगता सांगता एक टप्पा असा आला की जिथे त्यांनी त्याच्या पहिल्या काळ्या कामाचा उल्लेख केला। हे काळं काम आजपर्यंत कोणालाच माहिती नव्हतं आणि याच कामापासून या सगळ्या दुर्दैवी घटनांचा त्या ठिकाणी सुरुवात होणार होती। कालपर्यंत माहिती होतं की त्याने अनेक घटना याआधी अशा केलेल्या आहेत, अनेक असे प्रकार केलेले आहेत, पण खरी सुरुवात त्याने एका गोष्टीपासून केली होती। मग ती गोष्ट नेमकं काय होती आणि कुटुंबाने नेमकं त्याच्यावर काय निर्णय घेतला? कुटुंबाने त्यावर जर हा निर्णय घेतला असता तर कदाचित तो सुधारला असता। पत्नी सांगायला लागल्या, लग्नानंतर काही वर्षांनी त्यांना मुलं झाली, त्यांना 1 मुलगी झाली, 2 मुली झाल्या, 3 मुली झाल्या, पाहता पाहता 7 मुली त्यांच्या पदरामध्ये देवानं टाकल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला। इतकं मोठं कुटुंब, जवळपास 8 जणांचं कुटुंब, ते कसं सांभाळायचं? तर भीमराव कधी जबाबदारीने वागला नाही। उलट त्याच्या मनातल्या त्या गोष्टी, त्याच्या मनातल्या त्या विकृती हळूहळू बाहेर येऊ लागल्या। पत्नीनं सांगितलं, अनेक वर्षापूर्वी जेव्हा त्यांच्या पोटात मुलगा होता तेव्हा भीमरावाने एक असं कृत्य केलं होतं आणि त्याच कृत्याची पासून खरी त्याची सुरुवात झाली होती। भीमरावने पहिलं कृत्य केलं ज्यामुळे कुटुंबाची समाजात मान खाली गेली। तेव्हा त्यांना वाटलं होतं की तो कदाचित सुधरेल। मुलासाठी, घरासाठी त्यांनी तो अपमान सहन केला। गावामध्येच त्याने तो धक्कादायक प्रकार केला होता।
म्हणजे ज्यामुळे सगळी त्यांची नाचक्की झाली होती. पण तरी देखील त्यांनी त्याला त्या ठिकाणी बरोबर ठेवलं आणि तो सुधरेल असं ठेवलं. पण तो माणूस नव्हता, तो एक चालता फिरता राक्षस होता. खरं तर पहिली गोष्ट त्याने केली होती, पण अखेर पत्नी सांगत होत्या, पण मुलगा जे सांगणार होता, मुलगा जे रहस्य उघडकीस आणणार होता, त्याने सगळ्या या प्रकरणाची दिशा फिरणार होती. तिकडे तपासणी सुरू होती. पोलीस कसून चौकशी करत होते, लोक आंदोलन करत होते, तर काही लोक मागणी करत होते. पण पत्नी आणि मुलाचे जे स्टेटमेंट समोर आले, जी माहिती त्यांनी दिली, त्याने सगळ्या प्रकरणाचा चेहरा मोहरा बदललाय. आता कुटुंब त्याचं होतंय, कुटुंब तिथे होतं, पत्नी आहे, मुलगा आहेत, मुली आहेत, पण मग तो त्यांच्यासोबत का राहत नाही? मग नेमकं यांनी त्याला बाहेर काढलं की तो निघून गेला, की नेमकं याच्या मागचं कारण काय आहे? ते कारण देखील खूप विचित्र होतं. साधारणपणे त्यांच्या पत्नी सांगू लागल्या, गेल्या 10 वर्षापूर्वी भीमराव कांबळे आपल्या पत्नी आणि मुलांसोबत त्या ठिकाणी राहत होता. पण अचानक झालं असं की हे थोडं ऐकायला विचित्र वाटतं, पण त्याच्या मागे एक भयंकर कारण आहे की जो त्यावेळेस कुठून गेला. त्याचं वागणं जे होतं इतकं विचित्र होतं की त्याच्यासोबत याच कुटुंबाने राहणं सोडून दिलं. कारण की झालं असं की तो घराकडे कधी येत नसे, आला तरी तो शांतपणाने वागत नसे. 10 वर्षापूर्वी त्याने कुटुंबाला स्पष्ट सांगितलं होतं की तुझा मार्ग तुला मोकळा आणि माझा मला. आणि तेव्हापासून त्याची पत्नी आणि मुलगा मोलमजुरी करून पोट भरत होते, पण भीमराव मात्र बाहेर फिरून आपली विकृती जोपासत होता. अखेर हे प्रकरण घडलं कसं? या प्रकरणामागचं कारण नेमकं काय आहे? याच्या मागचं सत्य काय आहे? अखेर आता मुलगा बोलणार होता. ज्यावेळेस हे प्रकरण त्याच्या आधीचे घडत होते, त्यावेळेस त्याची पत्नी होती, पण मुलगा लहान होता. पण मुलगा जेव्हा मोठा झाला तेव्हा मुलाला ते सत्य समजलं. खरं तर हे प्रकरण घडण्याच्या 2-3 दिवस आधी, 4-5 दिवस आधी तो एका हॉटेलमध्ये कामाला गेला होता. तेथील एक हॉटेल मालकाने देखील त्याच्याविषयी काही गोष्टी सांगितल्या होत्या की तो दिवसाभरात 4-5 वेळा कपडे बदलायचा, वेशभूषा बदलून तो अशा गोष्टी करायचा, असं देखील हॉटेल मालकानं सांगितलं होतं. पण पत्नीने सगळं सत्य उघडकीस केलं. पण मुलाचा अजून एक खुलासा बाकी होता. मुलगा जेव्हा बोलायला सुरुवात केला, त्याने अशा एका नात्याचा उल्लेख केला की ज्यामुळे सगळ्या समाजाला काळीमा फासला. सख्या नातेवाईकांशी त्यांनी केलं. गावकऱ्यांनी आरोप केला होता की स्वतःच्या मुलीला देखील भीमरावाने सोडलं नव्हतं. पण मात्र मुलाखतीमध्ये पत्नीनं सगळे आरोप फेटाळून लावले. पत्नी म्हणाली की जर माझ्या मुलीसोबत असं जर काही केलं असतं तर मी त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेली असती. पण त्यांनी एक सत्य मान्य केलं, जे 2015 सालचं होतं. भीमरावाने आपल्या सख्या चुलत बहिणीसोबत एक त्या ठिकाणी हे काम केलं होतं. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याला शिक्षाही झाली होती, पण तुरुंगातून सुटला, पुन्हा त्याच मार्गावर चालायला लागला. पत्नी पुढे म्हणाल्या, भीमराव हा गावातल्या महिलांकडे लपून छपून बघायचा, रस्त्याने येता जाता लोकांकडे विचित्र नजरेनं पाहायचा. त्याच्या या सवयीमुळे गावातले लोक त्याच्याशी संबंध ठेवत नसे. तो कधी शेतात काम करायला जात नसे. उलट इकडे तिकडे भटकण्यात त्याला जास्त रस होता. आता मुलगा बोलायला लागला आणि ते सत्य समोर आलं. जेव्हा मुलाकडे माईक गेला तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. त्याने सांगितलं, माझा बाप हाच माझ्या आयुष्यातला मोठा शाप आहे. 2015 नंतर मी त्याला बाप मानणं सोडून दिलं. 2016 पासून माझा त्याच्याशी कोणताही संपर्क नाही. मुलाने अत्यंत भाविक होऊन सांगितलं, ते जे कृत्य घडलं आहे, मी त्या कुटुंबाची वेदना समजू शकतो. तो स्वतः 2 मुलांचा बाप आहे आणि निष्पाप जीवांबद्दल त्याला अत्यंत तळमळ आहे. मुलानं शेवटी एक मागणी केली, जी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र त्याला पाठिंबा देत आहे. आपल्या बापाबद्दल एक मुलगा इतका कठोर कसा काय बोलला? काय होती त्याची शेवटची इच्छा? मुलगा पुढे सांगू लागला, हा माणूस सुधारणार नाही. 1998 पासून हा तेच करत आहे. याच्या मनात कोणाच्या नात्याबद्दल प्रेमाने आदर नाही. याने ज्या पद्धतीनं जे प्रकरण केलंय त्याच पद्धतीने याला शिक्षा झाली पाहिजे. मुलाच्या डोळ्यातून पाणी येत होतं, पण त्याचा आवाज ठाम होता. सरकारने लवकरात लवकर याला फाशी द्यावी. जर कायद्याने याला मोकळं सोडलं तर आणखीन किती लेकी बाळींचं आयुष्य उद्ध्वस्त करेल. पत्नीने सुद्धा मुलाच्या मुलात सुरू मिसळवला आणि त्या म्हणाल्या, तो माझा पती जरी असला तरी त्यांनी जे केलं ते माफीच्या पलीकडे आहे. त्याला शिक्षा, कठोर शिक्षा द्या, अशा प्रकारचं त्यांनी हे केलं. नसरापूरची ही जी घटना आहे ती आपल्याला खूप काही शिकून जाते. 65 वर्षाचा एखादा वृद्ध माणूस जो मजुरी करतोय तो निर्दोष असेल असं नाही. गुन्हेगाराची कोणती सीमा नसते, विकृतीला वय नसतं. भीमराव कांबळेच्या पत्नी आणि मुलाला दिलेली मुलाखत या संपूर्ण देशासमोर एक उदाहरण आहे. गुन्हेगार जर स्वतःचा रक्ताचा माणूस असला तरी सत्याच्या बाजूने उभं राहणं किती गरजेचं. आज भीमराव कांबळे पोलीस कोठडीत आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टाचे आदेश दिले. 15 दिवसात दोषारोपपत्र दाखल होईल. संपूर्ण महाराष्ट्राला आज एकच मागणी करत आहे की त्या नराधमाला शिक्षा करा. पत्नी आणि मुलाच्या साक्षीने या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं. पुरावे भक्कम आहे. आता फक्त न्यायाची प्रतीक्षा. तुम्हाला काय वाटतं? याला काय शिक्षा झाली पाहिजे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. सतर्क राहा, सुरक्षित राहा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.